गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण मुलाखत घेणार आहोत जे विदर्भातलंच नाही तर महाराष्ट्रातलं प्रसिद्ध एक देवस्थान आहे, अवधूत महाराज देवस्थान। ते आहे सावंगा विठोबा म्हणून त्यांचं त्या गावाचं नाव आहे। ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव आणि उपाध्यक्ष असे तिघांची आपण मुलाखत घेणार आहोत। जय अवधूत। माझं नाव कुंजाराम वैतागराव नेमाडे। माझं मूळ गाव श्री क्षेत्र सावंगा विठोबा, तालुका चांदूर, रेल्वे, जिल्हा अमरावती। मी व्यवसायाने शिक्षक होतो आणि सन 2020 मध्ये सेवानिवृत्त झालेलो। सर्व प्रेक्षकांना माझा जय अवधूत। मी अशोक हरिदासजी सोनवाल। व्यवसायाने मी पोलीस निरीक्षक म्हणून रिटायर झालो आणि या संस्थांचा सध्या सचिव म्हणून कार्यरत आहे। मी विठोबा संस्थानचा उपाध्यक्ष कृपासागर राऊत। पूर्वी माझे वडील इथे सेवा करायचे, तसं हे आमचं कुलदैवतच आहे। नवीन बॉडी झाली त्यावेळेस माझ्या वडिलाला यांनी घेतलं, सेवाधारी म्हणून एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून माझ्या वडिलाला घेण्यात आलं। त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी सेवा केली आणि माझे वडील 2005 ला मयत झाली त्यांची, आणि त्याच्यानंतर 2005 ला त्यांच्या जागेवर मला बहुमतात घेण्यात आलं। आणि माझे वडील धानोरा, पूर्णा, चांदूर बाजार तालुका, जिल्हा अमरावती येथे श्री सुंदर नारायण संस्थानचे पण सचिव होते। हे संस्थान आता काही दिवसातच ट्रस्ट झालेलं आहे आणि हे ट्रस्ट झाल्यानंतर यांच्याकडून त्या संस्थांमध्ये काय सुधारणा झाल्या ह्या संस्थांच्या भक्तापर्यंत, म्हणजे सावंगा विठोबाचे जे अवधूत महाराजचे भक्त आहेत यांच्यापर्यंत आपल्याला ते पोहोचलं गेलं पाहिजे। यासाठी मी प्रथम या सर्व अवधूत महाराज संस्थांचं ट्रस्टी कसं झालं आणि त्याला काय यांना त्रास झाला हे सविस्तर त्यांच्याकडून ऐकून घेऊ। सर्व भाविक भक्तांना माझा सप्रेम जय अवधूत। वन मॅन ट्रस्ट म्हणून हे संस्थान कार्यरत होतं। या ठिकाणी प्रथम विश्वस्त मंडळ सन 1994 पासून देण्यात आलं। जेव्हा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यावेळेस हे संस्थान जीर्णावस्थेत आलेलं होतं। या ठिकाणी भाविकाकरता कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा करण्यात आलेल्या नव्हत्या। हे संस्थान महाराष्ट्रात नाही, इतर राज्यातून सुद्धा लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी जुळलेले आहेत, परंतु इथे येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा या ठिकाणी 94 पूर्वी करण्यात आलेल्या नव्हत्या। तुम्हाला हे स्थापन करताना काय काय अडचणी आल्या? वन मॅन ट्रस्टच्या पूर्वीचे जे त्या ठिकाणी कारभार सांभाळणारे जे लोक होते त्यांच्यापासून आम्हाला सुरुवातीला अगदी त्रास झालेला आहे, कारण की एवढं मोठं संस्थान आपल्या हातून दुसऱ्याच्या ताब्यात देताना त्या लोकांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आम्ही 12ही विश्वस्त आम्ही त्या ठिकाणी आम्ही कारभार सांभाळण्याच्या दृष्टीने सक्षम असल्यामुळे आम्ही तिथे येणाऱ्या भाविकाच्या सुख सुविधा, येणाऱ्या भाविक त्या ठिकाणी सुरक्षित कसा राहील या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत। हा लढा तुम्ही किती वर्ष चालवला? आणि 1992 ते 94 पर्यंत ही केस मी स्वतः या ठिकाणी चालवली आहे। अशा वेळेस तुम्हाला अवधूत महाराज संस्थांच्या भक्तांकडून किती सपोर्ट मिळाला? यासाठी आमचे जे काही सहकारी होते, गावातील माझे काही सहकारी होते, बाहेर गावातून जे काही माझे सहकारी होते, त्यांनी मला या कार्यासाठी त्यांनी मला मदत केलेली आहे। आणि हे 94 पर्यंत त्यांनी आम्हाला मदत करून 94 ला आमचं हे ट्रस्ट वन मॅन ट्रस्ट न करता आणि चॅरिटी कमिशनरनी पुन्हा सपोर्ट म्हणून 11 ट्रस्टी त्यांना चालवण्यासाठी दिलेले आणि एकूण 12 लोकांचं जे प्रथम विश्वस्त मंडळ या ठिकाणी चॅरिटी कमिशनची सुरुवात केली। 94 ला ही ट्रस्ट झाली, त्यावेळी मी नोकरीला होतो, पण या ट्रस्ट सोबत काम करणारे माझे वडील होते। तर त्यावेळेस असा काही प्रसंग आला नाही, पण प्रश्न असा होता की बरेचसे लोक विरोधात होते, जे बुवाबाजीच्या मार्गावर होते, ते लोक या ट्रस्टला विरोध करत होते। बुवाबाजी म्हणजे कोण? बुवाबाजी म्हणजे त्या ठिकाणी जे परंपरागत ज्यांच्या हाती ते देवस्थान होतं, असं एक चतुर घराणं होतं। त्या चतुर घराण्यातले काही लोक जे होते, म्हणजे बुवा म्हणूनच त्यांना मानत होते,
आणि त्यांचा एक पगडा होता लोकांवर, आणि त्या पगडा असल्यामुळं ते लोक त्यांच्या साईडनं जात होते की बुवा हे आपल्याला श्राप देतील, असं करतील तसं करतील. त्याच्यामुळं बरेचसे लोक हे विरोध करत होते जे त्यांच्या साईडचे आहे. परंतु सर्वसाधारण जे सुशिक्षित लोक होते म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की बा काही लोकांच्या मनात अशा भावना की ते संस्थान वाढलं पाहिजे, अशांना तुम्ही सुशिक्षित म्हणून राहिले. खरोखर त्या कृष्णाजी महाराजाविषयी श्रद्धा होती आणि ते श्रद्धेनं त्या कृष्णाजी महाराजाला पूजत होते. त्या कृष्णाजी महाराजाशिवाय इतरांना कोणाला जे मानत नव्हते, असा जो एक व्यक्ती प्रवाह होता, एक तो प्रवाह आमच्या पाठीशी होता. तुम्ही हेतुपुरस्पर मग त्यांना डावललं काय? नाही, आम्ही त्यांना कुठल्याही हेतूने आम्ही त्यांना डावललेलं नाही. आजही आम्ही त्यांचा आदर करतो. आमच्या देवस्थानमध्ये कोणीही आलं तर आम्ही त्यांना देवस्थानमधून बाहेर काढत नाहीत. आमच्या देवस्थानमध्ये प्रभक्तांकरता आमचा प्रवेशद्वार मोकळा आहे. आम्ही डावलण्याचा कोणालाही प्रयत्न केला नाही. कायद्यानेच त्यांना डावललेला आहे. अगोदरचं आणि आता तुम्ही ताब्यात घेतल्यानंतर तिथे तुम्ही कोणत्या सुधारणा केल्या आणि तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? यापूर्वी 84 पूर्वी त्या देवस्थानची अवस्था जीर्ण अवस्था म्हणून त्या ठिकाणी झालेली होती. ठिकाणी सर्व देवस्थानमध्ये गवत वाढलेलं होतं. सर्व ठिकाणी पायाला गोखरूचे काटे रुतत होते. त्या ठिकाणी दगड जागोजागी दगडाचे गंज होते. सर्व बाजूनी मंदिरावर गवत वाढलेलं होतं. हे सर्व आम्ही ताब्यात घेतल्याच्या नंतर प्रथमतः आम्ही सर्व साफसफाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केल्याच्या नंतर मग ज्या भाविकासाठी आम्हाला कोणकोणत्या त्या ठिकाणी सुखसुविधा किंवा उत्सव साजरे करताना जो तिथला भाग आहे किंवा त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्याच्या दृष्टीने आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला स्टाईल लावण्याचा आम्हाला प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी जे ओटे होते त्या ओट्यावर गवत वाढलेलं होतं, त्या ठिकाणची आम्ही साफसफाई केलेली आहे. मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे सर्व गोष्टी आमच्या डोळ्याने दिसत होत्या त्या आम्ही पूर्णतः सफाई करण्याचा प्रयत्न केला. ठिकाणी पूर्वी जे पाण्याचा जो प्रश्न होता, भाविकांना पाण्यासाठी नदीवरचे झिरे खोदावे लागत होते. परंतु आम्ही 94 नंतर प्रथमच या ठिकाणी एका विहिरीवरून आम्ही एक कनेक्शन या ठिकाणी 3 फेज कनेक्शन घेऊन या ठिकाणी प्रथमतः पाण्याची सुविधा उपलब्ध भाविकांनी सुद्धा करून दिलेली आहे. आम्हाला ती आमच्या प्रयत्नात झालेली नव्हती. सुरुवातीला उत्पन्न आमचं फार कमी होतं, उत्पन्न काही नव्हतं. 2-2.5 हजार रुपये आम्हाला वर्षाचं उत्पन्न राहत होतं. आता त्या 2-2.5 हजार रुपयात आणि आताच्या उत्पन्नात काय डिफरन्स आहे? हा, लेटेस्ट या वर्षीचं सांगा. या वर्षीचं उत्पन्न आमचं जवळजवळ 1 कोटीपर्यंत आमचं उत्पन्न या वर्षीचं आहे. मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला 16 लाख सांगितलं, पण प्रत्यक्षात अध्यक्ष सांगून राहिला की 1 कोटी आहे. म्हणजे 2,500, 2,000 कुठं आणि 1 कोटी कुठं, म्हणजे ही सुधारणाच म्हणायला लागेल. भाविक भक्त आमच्या इथं देणगी स्वरूपात जे पावत्या फाडतात आणि दानपेटीचं जे एक माध्यम आहे, त्या दानपेटीमध्ये जे लोक दान टाकतात, ह्या जो आमचा जो भाविकांचा जो देण्याचा आमच्याकडे ओघ आहे, त्या ओघातूनच हे संस्थान आम्ही विकासाच्या दृष्टीनं पाऊल टाकून राहिलेलो आहे. याच्या अगोदर यावर्षी 1 कोटी झालं, पण याच्या अगोदर आलेल्या देणगीमधून तुम्ही काय काय सुधारणा केली? यापूर्वी आम्हाला आलेल्या देणगीमधून आम्ही लोकांना प्रथम पहिली बिल्डिंग बांधलेली आहे. त्या बिल्डिंगमध्ये 12 खोल्या आम्ही लोकांना 6 महिन्याकरता उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी आम्ही ती वॉटर कूलर या ठिकाणी संस्थांच्या आतमध्ये बसवलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही आता या ठिकाणी प्रसादालय आम्ही सुरू केलेलं आहे. त्या प्रसादालयामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम आम्ही जेवणाची व्यवस्था. असे लोक किती जेवतात? म्हणजे जे गजानन महाराज संस्थानावर त्या टाईप तुम्ही हे उपलब्धता करून दिली? हा, ती अगोदर नव्हती का? नाही, यापूर्वी कोणत्याच प्रकारची सुविधा नव्हती. जोड भाविक भक्तांनी जो आम्हाला दान दिल्या जाते, त्या दानातून आम्ही जास्तीत जास्त भाविकांच्या सुखसुविधेसाठी आम्हाला त्या ठिकाणी कोणत्या त्यांच्या सुखसुविधा आहेत त्यांच्यासाठी आम्हाला काय करता येईल हा आटोकाट प्रयत्न आमचं विश्वस्त मंडळ करत आहे. त्यानंतर या ठिकाणी दर्शनाची सुविधा म्हणून आम्ही स्टीलचे रॅलिंग सर्व ठिकाणी शेगावच्या धर्तीवर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून लोकांना सुलभ दर्शन कसं करता येईल. त्यानंतर आम्ही आरोची व्यवस्था मागील वर्षीपासून आम्ही आरोची व्यवस्था केलेली आहे. भाविकांना थंड पाणी, येणाऱ्या भाविकांना थंड पाणी कसं देता येईल याचा आटोकाट प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आमचं भोजनालय आहे त्या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर आम्ही 32 बेंचेस शेगावच्या धर्तीवर. मला असं वाटतं गुरुजी, आपण आता जस्ट आपण जे हे घेतलेलं आहे सौर ऊर्जेचं सुद्धा आत्ताच आम्ही सुरू केलेलं आहे. किती लाखाचं झालं?
ते जवळजवळ आमचं 6.5 लाखाचा सौर ऊर्जेचा प्लॅन्ट आम्ही या ठिकाणी बसवलेला आहे. म्हणजे तुमची म्हणजे इलेक्ट्रिक आता स्वतःची झाली. हा, स्वतःची इलेक्ट्रिक झालेली आहे. त्याचं कारण असं होतं की महिन्याला 50 ते 60 हजार रुपये बिल आम्हाला महिन्याकाठी भरावं लागत होतं. पहिल्यांदा तिथली बौली मला असं वाटतं की मातीची होती, पण मंदिर तसं विस्कळीत होतं. आज हे मंदिर तुम्ही कोणत्या वर्षी एवढं मोठं सुशोभित केलं? हा, हे जे मंदिर आहे आमचं, याच्यापूर्वी हे मंदिर आमचं विटा आणि समजा चुनाचे बांधलेलं मंदिर होतं. ते मंदिर आम्ही पाडून या ठिकाणी आम्ही पुन्हा त्या ठिकाणी आम्ही नव्यानं ते मंदिर जे उंची कमी होती आणि आतमध्ये गाभारा जो छोटा होता तो गाभारा मोठा करून आम्ही जास्तीत जास्त आम्ही जवळजवळ 45 ते 50 फूट पर्यंत आमची उंची या ठिकाणी नेलेली आहे. जुनं जे मंदिर होतं त्याचे फोटो तुमच्याकडे आहेत का? हा, जुन्या मंदिराचे फोटोग्राफ्स आमच्या जवळ आहे. म्हणजे प्रत्येक जी सुधारणा केली त्या सुधारणेचे यांनी ते पुरावे ठेवले. म्हणजेच हे मंदिर विश्वस्त असल्यापासूनच वर निघालं असं म्हणण्यास काही हरकत नाही. सभा मंडप सुद्धा आमचा लाकडी सभा मंडप होता. तो सभा मंडप आपली लाकडी सभा मंडप आम्ही काढून त्या ठिकाणी आम्ही सिमेंटचा सभा मंडप उभारून पूर्ण मार्बलमध्ये तो सभा मंडप आम्ही पूर्ण कव्हर केलेला आहे, जेणेकरून पूर्ण मंदिर पाहताना आमचं जे मार्बलचं मंदिर आहे जवळजवळ त्याच्यावर आम्ही 51 लाख रुपये आम्ही त्या मंदिरावर खर्च केलेले आहेत. हेही भाविकाच्या देणगीमधूनच खर्च केले. 51 लाख रुपये ते खर्च केले. त्याच्या आधी आम्ही जवळ 16-17 लाख रुपयात आम्ही ते मंदिराचं घुमट वगैरे जे बांधलं. राहिलेली मुलाखत भाग 2 मध्ये पाहण्यास विसरू नका.